स्ट्राइक एंडला दिनेश संते, दुसऱ्या बाजूला सुरेश भोईर. चला चला आयोजक आहात, जास्त उशीर करू नका प्लीज. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ भोलेनाथ येत आहेत. स्ट्राइक दिनेश संते, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे सहकारी सुरेश भोईर. पंच आपण पाहतो आमचे ऑफिशियल पंच दिनेश सोरकादे, मॅनप्रम दावडे आणि राजू मात्रे. देवीचा पाडा आहे, दोन पंच आपण पाहतोय. गोलंदाज तयार, राईट ओव्हर द विकेट. स्ट्राइक दिनेश संते. वाईड चेंडू, 1+1. पंचांनी आता दुसऱ्या चेंडूसाठी ताकीद दिली आहे. गोलंदाज भोलेनाथ त्यांना. धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा. सुरेश भोईर स्ट्राइक एंडला. थांबून आला चेंडू, डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. बिनबाद 2. 4 षटकांची लढत असेल. पहिली सेमीफायनल वाकलणी विपक्ष मानिवली, दुसरी सेमीफायनल असेल ती नवापाडा विपक्ष देवीचा पाडा. गोलंदाज तयार, भोलेनाथ. राईट ओव्हर द विकेट. ऑफ साइडला खेळलेत, जयेंद्र भोईर आहेत. चेंडू थांबलाय, दुसरीचा प्रयत्न नक्कीच करतील. चेंडू फेक येईपर्यंत धावा आल्यात त्या आतापर्यंत 2. नोचा इशारा केला. एकूण धावा आल्यात त्या 3. फ्रीडची संधी असेल. धावसंख्या 5. एक चेंडू झालाय. धावसंख्या 5 वर पोहोचली आहे. फ्रीडची संधी असेल फलंदाज सुरेश भोईरला. भोलेनाथ. राईट ओव्हर द विकेट. फुल टॉच चेंडू होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला आहे. सिंगल आली आहे. धावसंख्या 6 वर पोहोचली आहे. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. वेगवान चेंडू, डॉट बॉलची समाप्ती होते. आतापर्यंत एक चेंडू वाईट टाकला होता, एक चेंडू नो टाकला होता, मात्र तरी सुद्धा भोलेनाथ चांगली गोलंदाजी करतात. कमबॅक करतात. पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. स्ट्राइक एंडला दिनेश संते. मोठा फटका. समोर खेळलेत, अगदी समोर, स्ट्रेट. इथं षटकार आलाय तो दिनेश संतेच्या बॅट मधनं. संघर्ष करत होते, मात्र इथं संघर्ष करता करता हा षटकार टोकून आत्मविश्वासानं सुरुवात केली आहे. धावसंख्या पोहोचली ती 12 वर. ऑफ साइडला खेळलेत. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पडतो नो मार्कलँड मध्ये. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 14 वर. चौदा धावा आपण पाहतो धाव फलकावर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही, तोपर्यंत सिंगल आली आहे.
स्वतः यष्टीरक्षक गेलेत. अशा पद्धतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. सुरुवात चांगली झाली आहे ती मानवली संघाची. 15 धावा पहिल्या षटकात आल्या. 4 षटकांच्या लढतीमध्ये कमीत कमी 50-55 धावा तरी व्हायला हव्यात, कारण वाकलन संघ या सीझनमध्ये चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत 2 ट्रॉफीज त्यांनी पटकावल्यात. कमलाकर भोईर येत आहेत या स्पर्धेचे आयोजक. राउंड द विकेट स्ट्रायकरला दिनेश संते. एक षटकार आला दिनेश संतेच्या बॅटमधनं. पहिला चेंडू दिशा भरकडलेत. पंच वाईडचा इशारा करतात. धावसंख्या 16 वर पोहोचते. ऑन साइडला खेळतात. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, मात्र स्वतः गोलंदाज पडले. मात्र तोपर्यंत दिनेश सुरक्षित पोहोचतात. धावसंख्या 18 वर पोहोचली आहे. धावा आपण पाहतो धावफलकावर. ऑन साइडला क्या बात आहे. थांबले, वाट पाहिली आणि षटकार ठोकला तो दिनेश संतेच्या बॅटमधून आला. या डावात तिला दुसरा षटकार. धावसंख्या पोहोचली तब्बल 24 वर. रबर बॉल स्पर्धा गाजवली या 2 फलंदाजांनी. खास करून उल्लेख करावा लागेल दिनेश संतेचा. धावसंख्या 24. हे दुटणीच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकणारा फलंदाज. धावसंख्या 24 वर पोहोचली आहे. कमलाकर भोईर पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राउंड द विकेट. संत गतीने हाताळला चेंडू. चेंडूचा वेग थोडासा कमी केला, कारण कमलाकर भोईरला माहित आहे दिनेश संतेची बॅट वेगाने फिरते. चेंडूचा वेग कमी केला. डॉट बॉलची समाप्ती होते. ऑन साइडला इथे मात्र दिनेश संतेच्या बॅटमधून हा तिसरा षटकार येतोय. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 30 वर. धावसंख्या 30 वर पोहोचली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. क्या बात है. गुडघा टेक, तमाशा देख. या षटकामध्ये अक्षरशः कत्तल केली आहे गोलंदाजाची दिनेश संतेनं. धावसंख्या पोहोचली ती 36 वर. तिसरा षटकार या षटकामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा षटकार येतोय. 4 षटकार या षटकामध्ये आतापर्यंत आलेत. धावसंख्या पोहोचली ती 42 वर. लागोपाठ 3 षटकार ठोकलेत आणि एकूण 4 षटकार ठोकलेत. धावसंख्या 42 वर पोहोचली आहे. 2 षटकं संपलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 42. पहिल्या षटकात धावा आल्या 15. दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 27. 4 ओव्हर 4. पहिल्या फेरीतील सामने असतात ते 5 षटकांचे. दुसऱ्या फेरीतील सामने असतात ते 4 षटकांचे. 42 धावा. संजय भोईर येत आहेत. संजय जोशी.
पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 27 आणि बिनबाद 42 ही जमेची बाजू असेल टीम मानिवली संघासाठी. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. सुरेश भोईर स्ट्रायक एंडला. गोलंदाज संजय जोशी तयार. फुलटॉस चेंडू, संधी साधली संजय भोईरनं. फ्रंट फुटला आले, ठोकलाय तो षटकार. 6 धावा. धावसंख्या 48 वर पोहोचली आहे. 13 चेंडूंमध्ये या खेळपट्टीवर 48 धावा आल्यात. सिंगल आली आहे. धावसंख्या 49. धावांची भागीदारी आपण पाहतोय 2 फलंदाजांदरम्यान, दिनेश संत आणि सुरेश भोईर दरम्यान. हे 2 फलंदाज संघात आल्यापासून नक्कीच फलंदाजी मजबूत झाली मानिवली संघाची. संजय जोशी पुन्हा एकदा तयार. राईट आर्मवर विकेट. लो फुल टॉस ऑन साइडला खेळले. दुसरी प्रयत्न करतायत, केला जातोय. सुरेश भोईर वेगानं पुढे सरकतात आणि फलंदाज इथं बाद होतात. थोडासा उशीर केला. 50 कंप्लीट. जयराम येतात नवीन फलंदाज. धावसंख्या 50. अजूनही 3 चेंडू बाकी असतील या षटकातील. दिनेश संदेश स्ट्रायकरला, दुसऱ्या बाजूला जयराम, तर गोलंदाज पुन्हा एकदा संजय जोशी. राईट आर्म राऊंड द विकेट. थांबले. चेंडूचा वेग थोडासा कमी केला. डॉट बॉल. गुड बॉलिंग. चेंडू पडतो नो मास्टांमध्ये. सिंगल आली आहे. एसटी रक्षक स्वतः चेंडू गॅझर करतात. धावसंख्या 51. एक चेंडू बाकी असेल या षटकातील. धावसंख्या 51. ऑन साइडला खेळले. चेंडू पडतो नो मार्क मध्ये. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. दिनेश वेगाने पुढे सरकतात. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली 53. 3 षटकं समाप्त झालीत. एका गडाच्या मोबदल्यात 53 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या षटकात धावा आल्या 15. गोलंदाज भोलेनाथ. दुसऱ्या षटकात धावा आल्या 27. गोलंदाज कमलाकर. आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या संजय जोशी होते. गोलंदाज 11. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा आपण पाहतो धाव फलकावर एका गडाच्या मोबदल्यात. सचिन येतात गोलंदाज. सहा चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. बघूया 6 चेंडूंमध्ये खेळपट्टीवर 2 फलंदाज किती धावा एकवटतात आणि वाकलन संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवतात ते पाहायचं. 53 धावा धाव फलकावर. सचिन तयार. स्ट्रायक एंडला सलामीचा आक्रमक फलंदाज दिनेश संते. फुलटॉस चेंडू होता. संधी साधता आली नाहीये. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावण्याची आवश्यकता होती का? अगोदर धावायला हवं होतं. धावण्याची आवश्यकता जरूर होती, मात्र अगोदर धावायला हवं होतं.
धावसंख्या 54. बारा चेंडूंमध्ये 31 धावा कुठल्या आणि 4 षटकार टोकले. दिनेश बाद होत आहेत. धावसंख्या आपण पाहतो 54 वर पोहोचली आहे. संजय आलेत नवीन फलंदाज. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. सचिन पुन्हा एकदा तयार. चेंडू इथं नो मॅचलँड मध्ये पडतो. दुसरी जण नक्कीच प्रयत्न करतील. 2 धावा आल्यात आणि तिसरीचाही प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत धावा आल्यात त्या 3. धावसंख्या 57 वर पोहोचली आहे. 57 धावा दाखलकार एका गड्याच्या मोबदल्यात. जयराम सेकंडला. शेवटचे षटक हाताळतात सचिन. ऑन साइडला खेळता. चेंडू पडतो नो मॅचलँड मध्ये. दुसरी जण नक्कीच प्रयत्न करतील. पुन्हा एकदा केला जातोय. पुन्हा एकदा धावा येतात त्या 2. मागच्या चेंडूवर धावा आल्या होत्या 3. धावसंख्या पोहोचली ती 59 वर. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. धावसंख्या 59. जयराम सेकंडला. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. सचिन पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. एज लागून चेंडू मागे सरकलाय. कमलाकर भोईराय क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. धावतायत. आता मात्र फलंदाज बाद. साठ धाबा आपण पाहतो धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. जयराम सेकंडला. सचिन तयार. राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले. फक्त सिंगल आली आहे. शेवटचा चेंडू निर्धाव. अशा पद्धतीने 4 षटकांमध्ये धावा झाल्या त्या 61 आणि लक्ष असेल वाकलन संघावर 62 धावांचं.
चला नवपाडा आणि देवीचा पाडा संघ टॉस साठी या दुसरी सेमी फायनल. चला राजा जाधव आणि राजू मात्रे या टॉस साठी प्लीज. हा नवपाडा संघटना किती उपस्थित आहे तर राजू तुमचा कोणताही एक प्रतिनिधी पाठवून द्या. सलामीची जोडे आपण पाहतो सचिन आणि हनुमान तर गोलंदाज संजय माळी. पहिला चेंडू दिशा भरकटले पंच वाईटचा इशारा करतात. अवांतर धावसगिरी तर संघाचा खातं खोललं जातं. बिनबाद 62 धावांचं लक्ष ठेवलंय ते मानवली संघानं वाकलन संघासमोर. संजय माळी पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. संजय पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला क्या बात आहे. फ्रंट पुढला थोडेसे पुढे आले. सचिनच्या बॅटमधून आला हा षटकार. धावसंख्या पोहोचली होती 7 वर. धावसंख्या आपण पाहतो 7 वर पोहोचली आहे. पहिला चेंडू वाईड हाताळला होता गोलंदाजानं. पुढचा चेंडू होता डॉट आणि या चेंडूवर आला षटकार. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र दूरचा षटकार ठोकलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतो सचिनच्या बॅटबंद आलेत. धावसंख्या पोहोचली ती 13 वर. 3 चेंडूंमध्ये 13 धावा आल्यात आतापर्यंत. बिनबाद 13. आता मात्र कमबॅक केलंय. डॉट बॉलची समाप्ती होते. तेरा धावा फलकावर. सचिन आणि हनुमानी सलामीची जोडी आपण पाहतोय. मोठा फटका तर बनवला. झेलची शक्यता निर्माण झाली आहे. झेल सुटलाय. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2.
धावसंख्या पोहोचली होती 15वर. पंधरा धावा आपण पाहतो धावफलकावर. सिंगल तर आली आहे. इथं दुसरीचा प्रयत्न करतायत तोपर्यंत वाईड चेंडू. एकूण 3 धावा आल्यात. 3 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली होती 18वर. चेंडू मागे सरकलाय. क्षेत्ररक्षक आहेत विलास म्हात्रे. सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतायत तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या 20वर. पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. एकही गडी गमावलेला नाहीये वाकलन संघानं. अठरा चेंडू आणि 42ची गरज. अठरा चेंडू आणि 42ची गरज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या बिनबाद 20. जयराम येतात दुसरं षटक हाताळण्यासाठी. 18 चेंडू आणि 42ची गरज. 18 चेंडू आणि 42ची गरज. स्ट्रायगनला आपण पाहतो हनुमान म्हात्रे. जयराम. गुड बॉल. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केले ते गोलंदाज जयरामनं. हनुमान म्हात्रे माघारी परततायत. किरण येतात नवीन फलंदाज. पहिला धक्का दिला तर गोलंदाज जयरामनं. हनुमान म्हात्रे बाद होत आहेत. स्ट्रायगनला किरण. जयरामने यश प्राप्त केलंय. 20 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. स्ट्रायगनला गेले किरण. ऑन साइडला खेळलेत. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 22वर. 22 धावा आपण पाहतो धावफलकावर. 62चं लक्ष असताना मात्र 16 चेंडू आणि 40ची गरज. 16-40चं इक्वेशन आपण पाहतोय. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. यष्टीरक्षक चुका करतात. 22च्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली होती 23वर. तेवीस धावा धावफलकावर. जयराम पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते.
धावसंख्या स्थगित 23 धावा. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का पाहायचा, केला जातोय. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या 25 वर पोहोचली आहे. जयराम चांगली गोलंदाजी करतात. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज जयरामनं. चांगली गोलंदाजी, एक गडी बाद केलाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. पहिल्या षटकात धावा आले 20, मात्र जयरामने चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावांचे षटक हाताळले, गडी बाद केला. भाऊ गायकर येतात नवीन गोलंदाज. धावसंख्या 26. बारा चेंडू 36 ची गरज. 18च्या सरासरीने 36 धावा कुठाव्या लागतील. बाबू तयार, रेड मोर विकेट. गुड बॉलिंग, वेगवान चेंडू, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. नितीन पाटील येत आहेत. आता मात्र नितीन पाटील आणि किरण या 2 फलंदाजांवर पूर्ण दारोमदार असेल वाकलन संघाची, कारण इथून आता 11 चेंडू आणि 36 ची गरज असेल. नितीन पाटील स्ट्राईक एंडला. भाऊ गायकरनं पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलंय. सचिन सारख्या फलंदाजाला बाद केलंय. पुन्हा एकदा तयार, राईट मोर विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 27 वर. किरण स्ट्राईक एंडला. भाऊ गायकर पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडला किरण. किरणच्या बॅट मधला हा षटकार आलाय. 6 धावा. धावसंख्या आपण पाहतो 33 वर पोहोचली आहे. धावसंख्या 33. भाऊ गायकर, राईट मोर विकेट. वाईड चेंडू. धावसंख्या 34 वर पोहोचली आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा वाईड चेंडू. धावसंख्या 35. इथं मात्र जेलची शक्यता निर्माण झाली आहे, मात्र क्षेत्ररक्षक पडले. जर पडले नसते सुरेश भोईर तर कदाचित झेली झाला असता, मात्र चौकार आलाय. धावसंख्या 39.
39 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. वेगवान चेंडू गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. एक चेंडू बाकी असेल. चौकार आलाय. शेवटचा चेंडूवर आलाय चौकार. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर पोहोचली ती 43 वर. चला नवापाडा आणि देवीचा पाडा टॉस साठी या प्लीज. नवापाडा संघाचा संघनायक इथे उपस्थित आहेत. राजू मात्रे तुमचा संघनायक येऊ द्या. आता 6 चेंडू आणि 19 ची गरज. चला देवीचा पाडा संघ प्लीज टॉस साठी या. चला देवीचा पाडा राजू मात्रे संघनायक पाठवा तुमचा टॉस साठी ताबडतोब. दिनेश संत तयार. 6 चेंडू आणि 19 ची गरज. स्ट्रायकरला नितीन पाटील. जर सलग तीन षटकार ठोकले नितीन पाटील तर हनुमान मात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. कधी 3 षटकार ठोका. पहिला चेंडू टॅप केला ऑफ साइडला. चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. फक्त सिंगल आली आहे. धाव संख्या 44. 5 चेंडू आणि 18 ची गरज. आता मात्र गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला फलंदाजांनी. पंचांनी त्यांना ताकीद दिली आहे. जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी कराल तर तुम्हाला दंडित केलं जाईल. अनेक बाउन्सरचा सुद्धा कॉल दिला तुम्हाला. 5 चेंडू 18 ची गरज. दिनेश संते रड मोड विकेट. 9चा इशारा केलाय. विकेटच्या बाहेर चेंडू टाकलाय. कारण स्क्वेअर लेगचा पंच राजू मात्रे यांनी सुद्धा पाहिलाय चेंडू कुठे रिलीज झालाय. बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. 9चा इशारा दिलाय पंचांनी. फ्रीडची संधी असेल. धाव संख्या आपण पाहतो पोहोचले 45 वर. आता 5 चेंडू आणि 17 ची गरज. फ्रंट फुटला आले. क्षेत्ररक्षक कुणी नाहीये मात्र तिथं षटकार आलाय. 6 धावा. किरणच्या बॅट मधनं षटकार आला. महत्वपूर्ण षटकार.
51 धाबा, 4 चेंडूने 11ची गरज. धावसंख्या 51 वर पोहोचली आहे. किरण चांगली फलंदाजी करतात. स्ट्राईक त्यांनी का घेतली ते दाखवून देतात. सन्मान दिला, चेंडूला फक्त दिशा दिली, दुसरीचा प्रयत्न करतात. धावा येतात तोपर्यंत 2. धावसंख्या पोहोचली ती 53 वर. सचिनने चांगली फलंदाजी केली. 11 चेंडूंमध्ये 21 धावा कुठल्या आणि इथे किरण चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या आपण पाहतो 53 वर पोहोचली आहे. 3 चेंडू 9ची गरज. दिनेश संते राडम ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले, चेंडू पडतो नो मार्क मध्ये. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली 55 वर. 7. 2 चेंडू 7ची गरज. 2 चेंडू 7ची गरज. बाहेरून आवाज देणं सोपं असतं, जो खेळतो त्याला समजतं. 2 चेंडू 7ची गरज. दिनेश संते इथे प्रयत्न करतात, किरण प्रयत्न करतोय. षटकार ठोकला, क्या बात आहे. जागेवर स्टँड अँड डिलिव्हर षटकार. आता 1 चेंडू 6ची गरज. 1ची गरज, माफ करा, 1 चेंडू 1ची गरज. 1 चेंडू 1. कारण वाकलन संघ इतका गडबड करतोय की त्यांच्या फलंदाजांना समजू देत नाहीये. कारण जयेंद्र भोईर जो खेळतो तिथं ना विकेटवर त्याला समजतंय. बाहेरून बोलणं सोपं असतं. 2 चेंडू 7ची गरज होते, आता 1 चेंडू 1ची गरज. एक चेंडू 1 धाबेची गरज. स्कोर इक्वल झाला, लेवल झालाय. एक चेंडू 1 धाबेची गरज. पहिल्या षटकात 20, दुसऱ्या षटकात फक्त 6, तिसऱ्या षटकात 17 आणि आता 1 चेंडू 1 धाबेची गरज. अशा पद्धतीनं वाकलन संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. अभिनंदन कमलाकर भोईर, अभिनंदन जयेंद्र भोईर. हार्ड लक मानवली संघ.